शिवसेनेनं युती तोडण्याची चूक केली असून त्याचं नुकसान सेनेला भोगावं लागेल असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिलाय। आणि याबाबत दानवेंशी बातचीत केलेली आहे आपले औरंगाबादचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर ते आता मराठवाड्यात दाखल झालेत। ते स्वतः त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केल्यानंतर गावोगावी फिरतायत। काय सांगाल? तुमचा चेहरा पूर्ण काळवंडून गेलेला आहे। कशा पद्धतीने महाराष्ट्रात चित्र दिसतंय भारतीय जनता पार्टीची या प्रचारामध्ये कशा पद्धतीने आगीकूच सुरू आहे? राज्यामध्ये 25 जिल्हा परिषद आणि 10 महापालिकेच्या निवडणुका आहेत। मी राज्याचा दौरा करतोय। मी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, लातूर, नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, सातारा, सांगली, कराड, औरंगाबाद, जालना जवळपास 16 जिल्ह्याचा मी दौरा केला आणि लोकांच्या सगळ्या या ज्या हालचाली बघितल्या त्याच्यावरून मला सारं वाटतंय की काळ्या दगडावरची पांढरी रेघे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे। भारतीय जनता पक्ष ह्या राज्यातला नंबर 1चा पक्ष जिल्हा परिषद महापालिकेमध्ये ठरणार आहे। चुकीचा धडा कोणाला मिळू शकतो? आता तुम्ही अवघे 4 दिवस निवडणूक राहिलेली आहे जिल्हा परिषदेची, पंचायत समितीची। मला असं वाटतं की युती करावं अशा प्रकारचा आटोकाट प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही। युती तोडल्याचं त्यांनी जाहीर केलं। कोण चुकलं हे तर जनता ठरवलं। आता ते चुकले का आम्ही चुकले? आमचा प्रामाणिक प्रयत्न होता, कारण त्यांचा आणि आमचा मतदार एकच आहे, पण त्यांनी जाहीर करून टाकलं युती तुटल्याचं। पाहता याच्यातलं चुकलं कोण तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ठरवल, तो ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही। त्यांना धडा मिळेल असं म्हणायचं माझं मत आहे की तुम्हाला 23 तारखेला कळल की धडा कोणाला शिकवायचा। असा विधानसभेत बी लोकांनी धडा शिकवला ना, ज्याला शिकवायचे लोकच ठरवते, आमच्या हातात काही धडा शिकवणं। धन्यवाद, तुम्ही आमच्या बरोबर बोललात। भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच नेत्याकडून असाच प्रयत्न सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघ, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।